नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पौष्टिक आणि झटपट बनणारा असा नाश्ता बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 2 चमचे बेसन घालायचे. बेसनामुळे रेसिपीला चव छान येईल. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. एक मध्यम आकाराचा कांदा मी असा बारीक चिरून घेतला. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. 2 हिरव्या मिरच्या इथे मी घेतल्यात. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा धने-जिरे पूड घालते. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचे. आपण हिरवी मिरची सुद्धा घातली, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा. चवीप्रमाणे मीठ घातलं. यानंतर इथे मी 1 चमचा सफेद तीळ घातलेत आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे. मळण्यासाठी खूपच कमी पाणी लागतं, कारण यामध्ये कांदा आहे, त्यालासुद्धा पाणी सुटतं. इथे आता कोमट पाणी घ्यायचं हे मळण्यासाठी. तर थोडं थोडं पाणी घालत हे असं मी सैलसर पीठ मळून घेते. याचं आज आपण थालीपीठ बनवणार आहोत. तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हे थालीपीठ तयार होतं आणि अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही तयार करू शकता हे थालीपीठ. तर इथे पहा, हे पीठ मी असं सैलसर मळून घेतलं आहे. आता यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. साधारण अर्धा चमचा तेल इथे मी घालते आणि पुन्हा एकदा हे मळून घेते. पीठ मी मळून घेतलं. आता इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतली आहे. यावरती हे थालीपीठ आपण थापणार आहोत. यावरती तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही एखादं कापड ओलं करून घेऊन त्याच्यावरती सुद्धा हे थालीपीठ थापू शकता. आता इथे मी एक गोळा घेतला आहे. पीठ थोडंसं सैलसर असं मळायचं, म्हणजे थालीपीठ आपल्याला व्यवस्थित इथे थापता येतं. शक्य तितकं पातळ हे असं थापून घ्यायचं. हाताला इथे तेल लावून घेतलं आहे मी. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा घालू शकता. किसलेला गाजर किंवा बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कोबी घालून तुम्ही याला आणखी पौष्टिक बनवू शकता. तर इथे पहा, हे थालीपीठ मी असं पातळ थापून घेतलं आहे. आता इथे असं तेल सोडण्यासाठी आपण होल करून घेऊया. यानंतर इथे मी थोडेसे तीळ वरून घालते, दिसायला थालीपीठ छान दिसावं म्हणून. आपण पिठामध्ये सुद्धा तीळ घातलेत. आता हे हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे निघणार नाहीत ते. आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे. यावरती अर्धा चमचा तेल घातलं. तेल थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यावरती थालीपीठ घालू. आता वरून जे आपण होल केले त्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल सोडायचं आहे. सकाळच्या घाईच्या वेळेसुद्धा नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट हे थालीपीठ बनवू शकता. आता हे एका बाजूने भाजून घेतल्यानंतर आपण उलटून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून दोन्ही बाजूने हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, थालीपीठाला मस्त रंग आला आहे आणि छान क्रिस्पी झालं आहे दोन्ही बाजूने. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी मस्त अशी रेसिपी आहे ही. आता हे थालीपीठ आपण काढून घेऊया. इथे हे थालीपीठ मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलं आहे. तुम्ही लोणच्याबरोबर, दह्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता. तर झटपट होणारं मस्त असं चविष्ट आणि पौष्टिक थालीपीठ तयार आहे.
कमी साहित्यात होणारी ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।